आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुका म्हटला की संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झालेला तालुका अशी ओळख निर्माण झाली आहे। त्यात रस्ते असो वा पाणी टंचाई किंवा इतर विकासांच्या कामांच्या बाबतीत खेडोपाड्यात लोकप्रतिनिधींमार्फत तसेच प्रशासनामार्फत विविध विकास कामे होताना दिसून येत आहेत। परंतु त्यातच गुजरात सीमेलगत असलेल्या माणूर गावची मोबाईल नेटवर्क अभावी व्यथा सांगावी तितकीच कमी आहे। कारण आजच्या विज्ञान युगात ऑनलाईन असो वा फोनद्वारे बोलणे असो याला सर्वात बाबतीत महत्त्वाचे स्थान आहे। मात्र माणूर गावात सुख असो वा दुःखाची बातमी असो तरी फोनवरती बातमी सांगण्यासाठी नागरिकांना 5 ते 6 किलोमीटर लांब रात्री अपरात्री पायपीट करून जावे लागते। याचं मूळ कारण म्हणजे माणूर गावात 10 ते 15 वर्षापासून BSNL टॉवर उभारलेले असले तरी ते फक्त शोभेसाठीच आहेत हे मात्र नक्की। कारण आजही माणूर गावात BSNL असो किंवा जिओ कोणतेही नेटवर्क उपलब्ध नाही। त्यामुळे माणूर येथील आश्रमशाळेतील शिक्षकांना ऑनलाईन काम असो व प्रशिक्षण यासाठी किमान 6 किलोमीटर लांब जावे लागते। कारण कोणत्याही प्रशिक्षण असले तर जवळपास 5 ते 6 शिक्षकांचं प्रशिक्षण एकाच वेळी असतो आणि असे असले तर 5 ते 6 वर्गातले 200 ते 300 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होताना दिसून येत आहे। जर शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षण टाळून विद्यार्थी आणि यांना शिकवणे घेण्याचे ठरवले तर ऑनलाईन प्रशिक्षण नसेल, कारण अधिकाऱ्यांचे बोलणे खावे लागतात। मग त्यामुळे शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करायचे तरी कसे, असा एकच प्रश्न निर्माण होत असून दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देऊन माणूर गावातील BSNL टॉवर सुरू करावं अशी नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। बागलाण वृत्तांतसाठी नारायण भोळे।